निघलाय. अजून 10-15 क्विंटल अजून म्हणजे 15 पर्यंत जासाल तुम्ही यावर्षी. कन्फर्म. आणि तुमचं गाव प्रॉपर करंजी तालुका जिल्हा चंद्रपूर. चंद्रपूर. आता बघा सुरुवातीला हे जे अंतर आहे, हे जे अंतर तुम्हाला समजलं ना, हे 7 फूट पट्टा आहे, ते 5 फूट पट्टा आहे, परत 5 फूट आहे समजा, म्हणजे 7-5-1 असं. सुरुवातीला आपण झाडं लावतो तेव्हा म्हणजे एका एकर मध्ये 2.5 पॅकेट बसते, 7,260 झाडं बसतात. पण नंतर याच्यामध्ये वांज, नरगा आणि उबाटचे झाड असते की नाही, ते आपण उपटून काढतो. जसं की अशा प्रकारे हे जे आता वांज आहे, याला आता काय आता लागली बोंड पण बारीक आहेत ना, याला फरतळला चांगली बोंड येते त्याला. तर अशी झाडं आपल्याला 1000 ते 1,500 झाडं उपटून काढायची. आता सुरुवातीला जेव्हा आपण शेतकऱ्यांना सांगतो, आता बऱ्याच लोकांचे कापस खाली झाले, 2 वेचण्या होऊन कापस शेतकऱ्याचे संपले, म्हणजे 7-8 क्विंटल 10 क्विंटल जे काय उत्पादन झालं, पारंपरिक मध्ये 7-8-10 क्विंटल पेक्षा अधिक होत नाही. आणि 2 वेचण्यानंतर बोंडसळ येते. तर आता ज्या शेतकऱ्यांची उत्सुकता समजा पुढच्या वर्षी आपल्याला या पद्धतीने करायचं आहे, जसं तुम्ही आता तेवढे लांबून आले, तर महत्वाचं आहे तुम्ही काय करा, 10-15 एकर लावण्यापेक्षा 2 एकर लावा. 2 एकर मध्ये 10 एकर मध्ये जेवढा कापूस होतो तेवढा 2च एकर मध्ये होतो तुम्हाला. त्याच्यासाठी महत्वाचा पहिला विषय आहे शेणखत प्रक्रिया. पहिल्या वर्षी तर आपल्याला बऱ्याच लोकांना प्रश्न पडते, मग शेणखत आमच्या इकडे नाही बुवा, मग प्रक्रिया करत लागते का? पहिल्या वर्षी जरी नाही केलं तरी दुसऱ्या वर्षी करणं गरजेचं आहे, कारण कपाशीवर कपाशी आपण घेत राहिलो. बऱ्याच भागामध्ये कसं आहे, कपाशीशिवाय दुसरं कोणतं पिकच येत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला शेणखत प्रक्रिया करावी लागते. तर शेणखत प्रक्रिया जे आहे समजा, जे काय आपण जनरली उन्हाळ्यात नेऊन फेकतो शेणखत, हे एकदम चुकीचं आहे. शेणखत प्रक्रिया कशी करायला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. आता शेणखत प्रक्रिया काय करायला पाहिजेत हा त्या पहिलेचा प्रश्न आहे, की शेणखत प्रक्रिया करायला काय पाहिजेत. आता एवढं जर आपण उत्पादन घेतो म्हटलं, जसं की एकरी तुम्ही 25, 30, 40 क्विंटल उत्पादन घ्यायला समजा, तर आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवणं महत्वाचं आहे. आणि शेणखताचा जो विषय आहे, शेणखत हे शेणखत नसून जीवाणूचं खाद्य आहे. जसं आपलं खाद्य आहे समजा, आपण आपल्याला जे जेवायला लागते, खायला लागते, जे काय अन्न लागते ना, ते आपलं खाद्य झालं. तसं त्या जीवाणूचं खाद्य काय आहे, शेणखत आहे. तर शेणखत करत असताना महत्वाचं आपल्या शेतामध्ये बघा, जेव्हा आपण गड्ड्यात मध्ये शेणखत टाकतो आणि शेणखत उकरायला जातो, तेव्हा त्याच्या 6 इंचापर्यंत आपल्याला बारीक पत्तीसारखं खत बघायला मिळते. त्याचं कारण काय? नाही, हा वरच जीवाणू राहते. तर वरच्या 6 इंचामध्ये जीवाणू राहते, तर खाली जीवाणू जात नाहीत, कारण खाली टेम्परेचर हीट राहते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, गड्ड्याच्या बाहेर शेणखत काढायचं, त्याला सावली खाली मारायचं, कंटिन्यू म्हणजे सावली खाली ढीग मारायचा प्लेन मध्ये बेड सारखा, कंटिन्यू त्याच्यावर पाणी मारायचं 5-6 दिवस, आणि नंतर तो थंड झाल्यानंतर त्यावर आपल्याला जैविक खताची प्रक्रिया करायची. आता जैविक घेत असताना महत्वाचं आहे की कोणकोणत्या प्रकारचे जैविक घ्यायला पाहिजे करायची. जैविक खतामध्ये आपल्याला मार्केटमध्ये घेण्यापेक्षा जर आपण विद्यापीठातून घेतलं, चांगल्या प्रकारे ताजं मिळते आपल्याला. जैविक खत घेताना PHB 4 किलो, ट्रायकोटर्मा 4 किलो, अझोटोबॅक्टर 4 किलो आणि रायझोबियम 4 किलो, हे 4 जैविक खत आहेत. हे आपल्याला प्रत्येकी 200 लिटर पाण्यामध्ये टोटल 800 लिटर पाणी होते. 800 लिटर पाणी आपल्याला त्या ढिगावर टाकायचं आणि कंटिन्यू दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यावर पाणी मारत राहायचं. असं जर प्रक्रिया आपण केलं तर हे खत तयार व्हायला कमीत कमी 2.5 ते 3 महिने लागतील. जानेवारी पासून जर तुम्ही स्टार्ट केलं समजा, तर नक्कीच हे खत आपल्याला मे महिन्यापर्यंत, जून महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे बारीक कुजलेलं खत आपल्याला बघायला मिळेल. आणि या खतामध्ये जीवाणू असंख्य लाखो करोडो जीवाणू राहतील. हे जीवाणू काय करतील, आपली जमिनीची सुपीकता वाढवतील आणि जमिनीची उत्पादकता सुद्धा वाढली यामध्ये ऑटोमॅटिक. आणि जे काय आपण रासायनिक खत टाकतो, जसं की तुम्ही गांडूळ खत टाकलं, आणि गांडूळ खत आणि जे रासायनिक खत आहे याचं कॉम्बिनेशन चालत नाही, कारण गांडूळ संपूर्ण मरून जातात. पण जीवाणूचं असं नाही, जीवाणू आणि रासायनिक हे आपण जरी एका शेतामध्ये टाकलं तेवढ्या प्रमाणात फरक पडत नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल रासायनिक खतामुळे मरतील जीवाणू, तर काय करायचं, या पट्ट्यामध्ये आपण डायरेक्ट फेकून देतो, 6च्या पट्ट्यामध्ये किंवा 7च्या पट्ट्यामध्ये डायरेक्ट सेंटरला फेकून द्यायचं आपलं शेणखत, आणि त्यावर डवरणी करायची, म्हणजे संपूर्ण जे पत्तीसारखं खत आहे ते वाहून जाणार नाही. आणि रासायनिक खत देताना काय करायचं, झाडापासून 5 ते 6 इंच मधल्या अंतरामध्ये, जे कोणतं तुम्ही मधलं अंतर घ्यायला कमीवालं, त्याच्यामध्ये टोकन पद्धतीने आपल्याला खत द्यायचं. एका मुठीमध्ये 2 ते 3 झाडं करायचे. आता हे जोपर्यंत जीवाणू 1-1.5 महिन्याला ऍक्टिव्ह होतील ना, तोपर्यंत आपण खत देत नाही. समजा सुरुवातीला जमिनीमध्ये उडत असताना पहिले खत टाकलेलं आपल्याला शेणखत, नंतर रासायनिक खत 30 दिवसाला टाकतो आपण, तोपर्यंत हे जीवाणू संपूर्ण ऍक्टिव्ह होतात. तुम्हाला नंतर जरी टाकतो म्हणलं तुम्ही एका महिन्यात, तर डायरेक्ट सेंटरला फेकून द्यायचं, काही फरक पडत नाही रासायनिक आणि शेणखताचा. तर तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर महत्वाचा पहिला विषय शेणखताचा, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे.